विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी शिकवणी चालकाला अटक केली आहे। सुरेश दौलत रौंदड असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कुडकायदा सीलिंग ऍक्ट आणून जमीनधारकांकडील लाखो एकर जमीन सर्वसामान्य गरीब जनतेला दिली। आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीतून लाखो भूमिहीनांना जमीन मिळवून दिली। आता मात्र चक्र उलटे फिरले असून मोदी सरकार राष्ट्रीय शेतसाठी गोरगरिबांच्या जमिनी हिरावून घेऊन आंदण देत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। सध्याच्या काळात रोड फॅक्टरीची गरज आहे, त्यामुळे रस्त्यांची निर्मिती स्थायी फॅक्टरीतच होऊन ते नंतर तेथून ते वाहतुकीद्वारे आणून संबंधित रस्त्यावर टाकले जाईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। विषारी कप सिरपमुळे छिंदवाडा, बैतूल आणि पांढुर्णा या भागातील आतापर्यंत एकूण 25 मुलांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणाला जबाबदार असलेल्या श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीचा मालक गोविंदनाथन रंगनाथन याला अखेर विशेष तपास पथकाने अटक केली। रंगनाथनला चेन्नई येथून अटक केल्यानंतर पुढील कारवाईसाठी नागपूर मार्गे छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया येथे नेण्यात आले। अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर शिवारातील लिगाडे वस्ती येथे गुरुवारी दिनांक 9 ऑक्टोबर दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली। कांदा पिकाला पाणी देत असताना विजेच्या केबलला स्पर्श झाल्याने शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय। भीमराज पर्वत तोडमल असं मृत शेतकऱ्याचं नाव असून ते वन विभागात अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते। कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील हिरवडे दुमाला येथील प्रीतम प्रकाश कांबळे या तरुणाने प्रेम संबंधातील ताण आणि मुलीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मानसिक छळास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी करवीर पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। कोल्हापुरातील पोलीस हवालदाराच्या चहा दुकानात बनावट नोटा छपाई होत असल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे। मिरज शहरातील गांधी चौक पोलिसांनी अवलंबलेल्या गुप्त तपासामुळे तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे। कोल्हापूर पोलीस दलातील हवालदारासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या बनावट नोटा रॅकेटच्या जाळे उजेडात आले आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्राधिकरणातील BSNLचे चेंबरमध्ये गुदमरून 3 कामगारांचा बळी गेला होता। या घटनेस 2 महिन्यांचा कालखंड होत आला आहे। अजूनही घटनेत मृत्यू व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाने भरपाई दिलेली नाही। ठेकेदाराला अटक केली आहे, मात्र कामाचा आदेश देणाऱ्या BSNLच्या दोषींवर अजूनही कारवाई झाली नाही। कामाचा आदेश देणारा अधिकारी कोण हेही सापडलेले नाही। सध्या सगळीकडे दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे। दिवाळी म्हटले की नवे कपडे खरेदी करणे, घरात नव्या वस्तू घेणे, रोषणाई करणे, फराळ बनवणे अशा अनेक गोष्टी आल्या। अनेक जण दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसतात। दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळी खरेदीवरून केलेल्या आवाहनामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे। त्यांनी दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा असे वादग्रस्त विधान केले आहे। कामाच्या प्रदीर्घ वेळा आणि त्यानंतर घरी पोहोचण्यासाठी रोज करावा लागणारा 2 ते 3 तासांचा प्रवास यामुळे मुंबई पोलीस जेरीला येतात। मुंबईतील पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या अंमलदार आणि अधिकाऱ्यांना मुंबई शहरातच सरकारी घरे मिळावी यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत। मुंबईतील 75 भूखंडाचा वापर करून अंमलदार ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी घरे बांधण्यात येणार असून त्यासाठी पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्प राबविण्यात येणार आहे। राज्यातील ॲप आधारित ओला, उबर, रॅपिडो सारख्या प्रवास वाहतूक सेवांमध्ये अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी राज्य सरकारने नवीन नियमावलीचा मसुदा शुक्रवारी जाहीर केला आहे। 17 ऑक्टोबर पर्यंत यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतची माहिती संकलित करण्यात येत आहे। त्याबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून निधीसाठीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली।
मुले शाळेत सुरक्षित आहे की नाही यावर पालकांना आता स्वतः देखरेख ठेवणे शक्य होणार आहे। त्यासाठी शिक्षण विभागाने त्याबाबतची माहिती उपलब्ध करून देणारे स्वतंत्र अधिकृत संकेतस्थळ सुरू केल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली। त्यामुळे मुलांच्या सर्वकष सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने बंधनकारक केलेल्या उपाययोजनांची शाळांकडून अंमलबजावणी केली जात आहे की नाही याची पडताळणी यापुढे पालकांना करता येणार आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी आणि औद्योगिक माल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। हा प्रकल्प पूर्ण होणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे ठाम मत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले। जगभरात 19 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे प्रकल्प एकत्र असताना GMRT स्वतःहून यावर तोडगा का काढत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी मदत पॅकेजमध्ये जास्तीत जास्त तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे। त्यातूनच पुराचा फटका बसला नाही अशा काही तालुक्यांचाही समावेश करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी कृषी क्षेत्रासाठी 2 मोठ्या योजना सुरू केल्या। या योजनांचा एकूण खर्च 35,440 कोटी असून त्यांचा उद्देश भारताला डाळ उत्पादनात आत्मनिर्भर बनवणे आणि कमी कामगिरी करणाऱ्या कृषी जिल्ह्यांचे पुनरुत्थान करणे हा आहे। याशिवाय कृषी, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे उद्घाटनही केले। चेन्नई विमानतळावर गुरुवारी एक मोठी दुर्घटना टळली। इंडिगोच्या विमानाने उडान घेतल्यानंतर कॉकपिटच्या काचेला तडे गेल्याचे पायलटच्या लक्षात आले। तत्काळ पायलटने ATCला माहिती दिली आणि आपत्कालीन लँडिंगची तयारी सुरू केली। विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात यश आले। पायलटच्या तत्परतेमुळे 76 प्रवाशांचे जीव वाचले। संतापलेल्या ग्राहकाने ज्वलनशील पदार्थ फेकल्याने दुकानदार आणि 5 वर्षे चिमुकली भाजल्याची घटना गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यात घडली। तलाला शहरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। काळजाचा थरकाप उडवणारी घटना CCTVत कैद झाली आहे। पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात 2ऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर रुग्णालयाच्या आवारातच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पश्चिम बंगालमध्ये महिलांसोबत वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची आहे। या घटनेमुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तरुणाने आपल्या समलैंगिक जोडीदाराची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे। धक्कादायक म्हणजे खुनानंतर मृतदेहाचे विल्हेवाट लावण्यासाठी YouTubeवर व्हिडिओ पाहून त्याने बॉडीचे तुकडे केले। तेलंगणातील खम्मम पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत 3 आरोपींना अटक केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय करतील याचा काही नेम नाही। डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील निर्णयामुळे चीन आणि अमेरिकेतील संबंधात नवीन ट्रेड वॉरची ठिणगी पडू शकते। अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी 1 नोव्हेंबर पासून चीनवर मोठ्या प्रमाणात 100% कर लावण्याची घोषणा केली आहे। ट्रूथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की चीनवर नवीन टॅरिफ कर चीनवर सध्या लागू असलेल्या इतर कोणत्याही करांपेक्षा वेगळे असतील। मी 8 युद्धे थांबवली आहेत असे म्हणत नोबेल पुरस्कारासाठी अनेकदा दावेदारी करणाऱ्या ट्रम्प यांचा पदरी अखेर निराशा आली आहे। शुक्रवारी नॉर्वेजियन नोबेल समितीने व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे। व्हेनेझुएलातील लोकांसाठी लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्याचे अथक कार्य आणि हुकुमशाही ते लोकशाहीपर्यंत शांतीपूर्ण संक्रमण करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी नोबेल पुरस्कार दिला गेला आहे। अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुक्ताकी सध्या भारत दौऱ्यावर आहेत। त्यांचे समकक्ष असलेल्या S जयशंकर यांनी आज त्यांची भेट घेतली। या बैठकीत जयशंकर यांनी मोठी घोषणा केली आहे। काबूलमध्ये असलेल्या टेक्निकल मिशनला भारतीय दूतावासाचा दर्जा देण्याची घोषणा जयशंकर यांच्याकडून करण्यात आली आहे। अफगाणिस्तानच्या तालिबानी नेत्यांचा भारत दौरा वादात सापडला आहे। अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर झालेल्या पत्रकार परिषदेत महिलांना प्रवेश नाकारल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेत्यांकडून टीका झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे। या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना स्थान न देण्यामध्ये आपला कोणताही सहभाग नव्हता असे त्यांनी सांगितले आहे।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना यश आले आहे। इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधी झाली असून आता दोघांमधील युद्ध संपुष्टात आले आहे। विस्थापित पॅलेस्टिनी नागरिक आता आपापल्या घरी परतत आहेत। असे असतानाच आता एक युद्ध थांबलेले असले तरी आता इस्रायल शांत बसायला तयार नाही। इस्रायलने आता नव्या देशावर थेट हल्ला केला आहे। इस्रायलच्या या हल्ल्यामुळे आता लेबनॉन देखील आक्रमक पवित्रा धारण करण्याची शक्यता आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येत असलेल्या औषधी निर्माण शास्त्र पदवीच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी 13 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे। तसेच तंत्र शिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया 12 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 11 ऑक्टोबर 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,21,640 रुपये आहे, तर 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,11,503 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,46,880 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,469 रुपये आहे। मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक हा सिनेमा 10 ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। मात्र त्याआधीपासूनच या सिनेमाला वादाचा सामना करावा लागला। या चित्रपटाच्या नावाला काही संघटनांनी जोरदार विरोध केला होता। याचबरोबर चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र उच्च न्यायालयाने गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी या सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला। बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन आज 11 ऑक्टोबर रोजी त्यांचा 83वा वाढदिवस साजरा करत आहेत। बिग बींचे चाहते जगभरातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत। या खास दिवशी अमिताभ यांनी स्वतःला एक आलिशान गिफ्ट दिल्याची माहिती समोर येत आहे। बिग बींनी आपल्या प्रॉपर्टीमध्ये मुंबई जवळील अलिबाग येथील आणखी 3 जमिनींच्या तुकड्याची भर घातली आहे। आपल्या यशस्वी कारकिर्दीत अभिनेत्याने वेगवेगळ्या शहरांच्या शांत भागात रिअल एस्टेट मध्ये गुंतवणूक केली आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात 17वे षटक टाकण्यासाठी नॉनकुलुलेको मलाबा गोलंदाजीला आली होती। त्यावेळी हरलीन देओल स्ट्राईकवर होती। नॉनकुलुलेको मलाबाच्या गोलंदाजीवर हरलीन देओल बाद होऊन माघारी परतली। बाद केल्यानंतर तिने सेलिब्रेशन करताना हरलीन देओलला टाटा बाय बायचा इशारा केला होता। हे आयसीसीला वादग्रस्त वाटले, त्यामुळे आयसीसीने तिच्यावर कारवाई केली आहे। यासह तिला एक डीमेरिट पॉइंट देखील दिला आहे।